सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण. सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर पासावर चढवले जाणार असलेले 3 तरुण क्रांतीवीर इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते ते निर्भय तरुण. ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. सन 1928 साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला. त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपत राय हे जबर जखमी झाले व त्यातच 17 नोव्हेंबर 1928 रोजी मरण पावले. सारा देश हळहळला. या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद, राजगुरू भगतसिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली. 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या. पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या. मारला गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉन्डर्स होता. हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरू 2 वर्षांपर्यंत भूमिगत होते.